नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये मी सविता फावडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय डोशासाठी लपथबीत अशी बटाट्याची भाजी, जी सगळ्यांचीच फेवरेट असते. तर चला, आणि आज आपण कुकरमध्येच सर्व साहित्य घालणार आहोत सांबार बनवण्यासाठी आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी देखील. तर इथे मी कुकरमध्ये मधोमध जे ग्लास ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आहे तूर डाळ, चांगली 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि स्वच्छ पाणी घातलेलं आहे. आता बाजूला आपण बटाटे ठेवून देऊयात. बटाटे चांगले धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात 2 फोडी करून घेतल्यात एका बटाट्याच्या. तर अशा पद्धतीने मधोमध ग्लास ठेवायचा, आजूबाजूला सगळे असे मस्त बटाटे ठेवायचे. आणि आता ही झाली सांबारसाठी तूर डाळ, बटाट्याच्या भाजीसाठी बटाटा ठेवला. आता सांबारसाठी आपल्याला भाज्या, आज माझ्याकडे फक्त शेवग्याच्या शेंगा आहेत. सांबारमध्ये तुम्ही कुठल्याही भाज्या घालू शकता. मेन म्हणजे त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग, दुधी भोपळा, लाल भोपळा, वांगा, बटाटा, इतर भाज्या देखील तुम्ही घालू शकता, कांदा, टोमॅटो. तर आता माझ्याकडे आज आहेत शेवग्याच्या शेंगा फक्त. तर मी शेवग्याच्या शेंगा देखील या पद्धतीने पीसेस करून घेतलेले आहेत. वरची साल जेवढी जमेल तेवढी काढून घेतलेली आहे. आणि बटाट्यावरती हे शेवग्याच्या शेंगाचे तुकडे अशा पद्धतीने ठेवते, कारण एकाच वेळेस कुकरच्या शिट्ट्यांमध्ये सगळं साहित्य आपलं उकडून निघेल आणि झटपट असं आपल्याला सांबार देखील करता येईल. फोडणी दिली की सांबार तयार, कारण इथे तूर डाळ आणि शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजल्या जातील आणि पटकन बटाट्याची भाजी देखील करता येईल. बटाटे देखील कुकरमध्ये उकडणार आहेत. तर ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि आता या कुकरला आपल्याला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवरती. तुमच्याकडे वेळ असेल तर मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या घेतल्या, मोठ्या गॅसवर 1 घ्यायची. 2 आहेत त्या स्लो गॅसवर मंद आचेवर घ्यायच्या आणि कुकर मनाने थंड झाला की खोलायचा. त्याच्यामध्ये देखील होईल. घाई असेल तर मग तुम्ही 4 शिट्ट्या घेऊ शकता मोठ्या गॅसवर आणि मनाने थंड झाला थोडा की 5 मिनिटांनी मग खोलायचा, तरी देखील छान सर्व साहित्य मस्त उकडतं. तर चला, झाकण लावूयात कुकरला आणि जाऊयात गॅसकडे. गॅस पेटवू. तर बारीक गॅस केला थोडा वेळ कुकर ठेवेपर्यंत, कारण गॅस व्हायला जाऊ नये म्हणून. तर आता परत करूयात मोठा गॅस. जेवढं भांड्याचं बोड आहे शक्यतो तेवढाच करायचं, म्हणजे गॅस व्हायला जात नाही. आता मला मोठ्या गॅसवरच 4 शिट्ट्या घ्यायच्या होत्या म्हणून मी मोठा गॅस केला. कुकर मनाने थंड झाल्यानंतर खुल्या तर तुम्ही बघाल मस्त ग्लासामधली तूर डाळ देखील छान अशी उकडलेली आहे. तुम्हाला मी चमच्याने दाखवते. आणि शेवग्याच्या शेंगा देखील छान अशा उकडलेल्या आहेत. सांबारमध्ये घालताना त्या थोड्या शेवटी घालायच्या, कारण येथे कुकरमध्ये ते ऑलरेडीच उकडलेले आहेत. सांबार आपण बनवतो त्यावेळेस त्याला उकळी आली की मग शेवग्याच्या शेंगा घालायच्या. तर आता पहिल्यांदा शेवग्याच्या शेंगा एका भांड्यामध्ये काढून घेते. मी एकच मोठं ताट घेतलेलं आहे, त्याच्यातच सर्व साहित्य काढून घेते. तुम्ही बघा तूर डाळ छान अशी शिजलेली आहे. चमच्याने दाखवते जवळून म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मस्त अशी तूर डाळ शिजलेली आहे. आता गॅसचे प्रॉब्लेम आहे, तर असे जुगाड करून तुम्ही कुकरमध्येच एकाच वेळेस भाजीची तयारी, डाळ भात देखील लावू शकता. तर चला, मस्त डाळ शिजली, ग्लास बाजूला काढून ठेवूयात. आणि आता राहिलेले आहेत बटाटे. बटाटे देखील छान असे शिजलेले आहेत मऊसूत, कारण बटाट्याची भाजी ही आपण बनवतो आहोत डोसा खाण्यासाठी. आता हे सर्व साहित्य, बटाट्याची भाजी डोशासाठी, सांबार देखील डोशासाठी, आणि जी तूर डाळ उकडलेली आहे ती सांबारसाठी, जो आपण डोशासोबत खाणार आहोत. सगळे बटाटे गरम आहे म्हणून मी थोडासा ओलात लावते. ओलात केला की गरम वस्तू देखील कुकरमधून आपण पटकन काढू शकतो. तर चला, सगळे बटाटे, शेवग्याच्या शेंगा सगळं साहित्य आपण काढून घेतलेलं आहे. तर आता मी बनवणार आहे पहिल्यांदा सांबार. तर ऑलरेडी मी सांबारचा व्हिडिओ टाकलेला आहे, तरी देखील ते थोडक्यात सांगते. तर मी इथे सांबारसाठी जिरी, मोहरी, लाल तिखट हे सर्व साहित्य घातलेलं आहे. सांबार मसाला घातलेला आहे. कांदा, टोमॅटो, 1 लाल हिरवी मिरची घातलेली आहे, 2 सुक्या मिरच्या घातल्यात. आणि माझ्याकडे फक्त भाज्यांमध्ये शेवग्याची शेंग होती, तर सांबार थोडंसं घट्ट म्हणजे मिळून येण्यासाठी मी घातलेला आहे अर्धा बटाटा, जो आपण उकडून घेतला. सांबार मसाला
मी उकळी थोडीशी आल्यानंतर घातलेलं आहे. सांबारमध्ये सांबारची मजा तेव्हा जेव्हा आपण त्याच्यामध्ये गुळाचा खडा आणि चिंच, तर मी इथे चिंचेचं कोळ घातलेला आहे, म्हणजे चिंचेची पेस्ट, ज्याच्यामध्ये गुळ नव्हता म्हणून मी गुळाचा खडा घातलेला आहे. अशा पद्धतीने मस्त असं सांबार आपलं तयार झालं आहे. याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे म्हणून इन शॉर्ट सांगितलं. तर आता आपण बटाट्याची भाजी डोश्यासाठी बनवूयात. तर 2 चमचे तेल घेतले. तेल चांगलं तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये डाळी घालायच्या. तर पहिल्यांदा चण्याची डाळ मी घातली 1 मोठा चमचा, पोहे खायचा चमचा, कारण हिला थोडासा तळण्यासाठी वेळ लागतो म्हणून ही डाळ पहिल्यांदा घातली. सर्व डाळ एकसाथ घालायच्या नाहीत. चण्याची डाळ चांगली तळली गेली की मग आपण घालूयात. या डाळी सर्व मी पुसून घेतलेल्या आहेत, धुवून घेतल्या नाहीत, पण चांगल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. तुम्ही धुवून पुसून घेऊ शकता. इन्स्टंट तुमच्याकडे वेळ नसेल तर चांगली पुसून घेतली तरी चालेल. आपण सफेद उडदाची डाळ घातली चण्याच्या डाळीनंतर, छान अशी त्यांना मस्त तळून दिलेलं आहे. तेल चांगलं तापलं की डाळी मस्त पटापट तळल्या जातात. आणि आता दोन्ही डाळी चांगल्या तळल्या गेल्या. त्याच्यानंतर मी घातलेली आहे मोहरी देखील तेल चांगलं तापलेलं आहे, त्याच्यामुळे लगेच तडतडली. आता घालूया जिरं. तेल चांगलं तापल्यानंतर डाळी आणि सर्व या फोडणी मी मंद आचेवरच करून घेते. इथे घातलेला आहे हिंग बटाट्याच्या भाजीसाठी खूप महत्त्वाचा आहे, तर तो घातला. आणि आता उभा बारीक कांदा पातळ असा कापून घेतलेला आहे. या पद्धतीने असा हाताने चुरून घेतला की मस्त असा वेगळा सुटा होतो. तो घालून घेतला. गॅस आपला बारीकच आहे. पहिल्यांदाच तेल चांगलं मस्त कडकडीत तापलं की बारीक गॅस ठेवला तरी देखील सर्व साहित्य सर्व फोडणी व्यवस्थित आपल्याला मस्त करून घेता येते. कांदा थोडासा परतला गेला, आपल्याला त्याला लाल करायचा नाही, थोडासा परतला गेला की आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेत बारीक, थोडे मोठे घातलेत तुम्हाला काढून घ्यायचे असतील तर, पण बारीक घातले तर ते खाता देखील येतात. आता इथे पावडर मसाल्यामधून हळद घातली आहे. इथे मी जिरं घातलं नव्हतं म्हणून भाजलेले जिऱ्याची पूड घातलेली आहे, धना पावडर घातलेली आहे आणि थोडासा ओवा. बटाट्याची भाजी म्हटली की ओवा घातला, बडीशेप घातली तर छान मस्त चव येते. हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेऊयात. गॅस अजूनही आपला बारीकच आहे, कुठेही मी मोठा गॅस केलेला नाही. हे सर्व साहित्य फोडणी जीव करूयात मस्त. जो काही कांदा आहे त्याच्यामध्ये मसाला चांगला मुरला पाहिजे. आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत जे उकडलेले बटाटे आहेत. आता इथे फोडणी होती तोपर्यंत बाजूला मी बटाट्याची साल काढून घेते. झटपट अशी फोडणी होता आपण बाकीचे साहित्य काही कटिंग असेल, जसं आता मी बटाट्याची साल बाजूला काढून घेते. आणि फोडणीमध्ये ॲज युज्युअल मी थोडीशी कोथिंबीर देखील घालते. आणि हा कढीपत्ता मला नंतर भेटला खूप सारा, मी घालते, वाळलेला आहे म्हणून असं थोडासा चुरून घातली. कढीपत्ता थोडासा बारीक करून घातला की तो त्या भाजीसोबत मस्त आपण खातो, बाजूला काढत नाही, कारण भाजीतलं शक्यतो काहीही बाजूला काढू नये. रसाभाजी असेल, मोठा कढीपत्ता घातला असेल इट्स ओके, तुम्ही बाजूला काढू शकता. तर थोडीशी कोथिंबीरही घातली मस्त. आणि इथे घातलेला आहे मी किचन किंग मसाला, तुम्ही इथे गरम मसाला देखील घालू शकता. तर आता आपली फोडणी तयार आहे भाजीची. तर बटाटे असे हातानेच मी आता पटापट मॅश करून घेते. तुम्हाला थोडेसे मोठे पीस आवडत असेल तर तुम्ही सुरीने देखील ते कट करू शकता. मी असे हातानेच कट करून मॅश करून घेते. त्याने काही एकदम छान असे बारीक होतात आणि याच्यामध्ये देखील काही तुकडे मोठे राहतात. तसेच मस्त लागते अशी भाजी. इन्स्टंट पटकन हात स्वच्छ आहेत आपले, मस्त असे पटापट आपल्याला मुठीमध्ये असं मॅश करता येतो. तुम्ही हवं तर मॅशरने करू शकता. तांब्या वाटी याच्या फ्लॅट सरफेस आहे त्याने देखील करू शकता. आता बटाट्याची भाजी स्पेशली डोशाची म्हटलं की ती ओलसर असते. आता एक छोटी वाटी घेऊन मी याच्या भाजीवरती पाणी स्प्रिंकल केलेलं आहे. आणि चवीनुसार इथे मी घालते आहे मीठ. भाजी मिक्स करायच्या अगोदरच मीठ घालून घेते म्हणजे छान अशी मिक्स करता येईल. आणि आता करूयात भाजीला चांगलं मिक्स. आतापर्यंत अजूनही मी कुठेही गॅस मोठा केलेला नाही. मंदाचं मस्त अशी चविष्ट बटाट्याची भाजी डोशाची आपल्याला तयार करायची आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊयात. जी काही फोडणी आहे या सर्व बटाट्याला व्यवस्थित लागली पाहिजे. आणि ज्या काही डाळी आपण अगोदर घातल्या त्या मस्त कडकडीत तेलामध्ये घातल्या होत्या म्हणजे, आणि मंद गॅस नंतर केला होता त्याच्यामुळे त्या देखील मस्त अशा क्रंची झालेल्या आहेत. चांगली ही भाजी मिक्स करून घेऊयात. आणि मिक्स करून घेतल्यानंतर देखील आपल्याला तिला वाफ द्यायची आहे थोडा वेळ.
तुम्ही म्हणाल वाफ कशाला, चांगले बटाटे मस्त उकडलेले आहेत तरी देखील वाफ देऊन थोडी अशी भाजी शिजू दिली मंद आचेवर की मस्त अशी खरपूस देखील होते. आपल्याला तशी ही थोडीशी ओलसर हवी तर आता थोडीशी सुकी वाटते तर पुन्हा एकदा थोडंसं पाणी हातावरती घेऊन भाजीवरती आपण स्प्रिंकल करूयात. बटाट्याची भाजी म्हटलं की बटाटा थोडासा जास्त शिजलेला असावा आणि ओलसर असावा म्हणून मस्त असं पाणी स्प्रिंकल करायचं तुम्हाला जर सुकी वाटत असेल तर. कारण डोसा आपण ज्यावेळेस करतो तर ती डोशावरती आपल्याला सहज लावता यायला हवी. जे स्ट्रीट फूडवाले असतात त्यांच्याकडे जो बटाटा डोसा मसाला डोसा भेटतो ती भाजी याच्यापेक्षा थोडीशी पातळ असते मस्त अशी. आता आपण हे थोडेसे बटाटे हाताने मॅश केलेले आहेत म्हणून थोडेसे मोठे मोठे तुकडे आहेत पण छान लागतात. इथे मी एक वाफ देऊन घेतली मस्त आणि आता घालूयात भरपूर कोथिंबीर आणि ती कोथिंबीर घातल्यानंतर देखील भाजीला करूयात मिक्स जेणेकरून ही वरून घातलेली कोथिंबीर काळी पडू नये. आणि मस्त अशी आपली फायनली बटाट्याची लपथबीत अशी भाजी तयार झालेली आहे जी की तुम्ही सहज डोश्यासोबत खाऊ शकता, डोस्याला लावू शकता. दिसायलाही टेम्पटिंग, चवीलाही खूप छान. तसाही बटाटा मुलांचा फेवरेट. नक्कीच अशा पद्धतीने भाजी करून तुम्ही मसाला डोसा बनवू शकता किंवा ही भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चपाती, फुलके, भाकरी, डाळ भातासोबत देखील एन्जॉय करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. इफ यू लाईक दिस वन प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.